सोमवारी रात्री महाल परिसरात दोन गटात निर्माण झालेला वाद इतका निकोपाला गेला की परिसरात प्रचंड प्रमाणात दगडफेक करण्यात आली। शेकडोच्या संख्येनं परिसरात दाखल झालेल्या समाजकंटकांनी लोकांच्या घरावर आणि त्यांच्या गाड्यांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली। इतकंच काय तर पोलिसांवर देखील मोठमोठी दगडे फेकण्यात आली। अत्यंत शिताफीने कोम्बिंग ऑपरेशन राबवत पोलिसांनी या परिस्थितीवर नियंत्रण आणलं। आज सकाळी नागपूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर पडलेले हे दगड उचलण्यास सुरुवात केली असता दोन ट्रॉली भरून निघालेले हे लहान मोठे दगड बघून प्रत्येकाला आश्चर्याचा धक्काच बसला। हजारोच्या संख्येने मोठे दगड जे आहेत ते घटनास्थळावर आले कसे, हा एक मोठा प्रश्न आहे। कारण आज सकाळपासून आपण इथे बघत आहोत ती दोन मोठ्या ट्रॉली भरून जे आहेत ते मोठमोठाले दगड जे आहेत ते निघालेले आहेत। हा सर्व कट जो आहे तो कशा पद्धतीने रचण्यात आलेला आहे, कारण एकंदरीत पेट्रोल बॉम्ब ज्या प्रकारे लोकांच्या घरावर फेकण्यात आले आणि लोकांच्या घरावर तिसऱ्या माळ्यापर्यंत जे आहे ते दगड फेक करण्यात आलेली आहेत। नागपूरमध्ये एकाच ठिकाणी इतक्या प्रचंड प्रमाणात इतके मोठे दगड कुठून आले आणि इतका मोठा मॉब जो आहे तो एकाच ठिकाणी कशा प्रकारे जमा झाला, या संदर्भातला विचार जो आहे तो प्रत्येकाला पडलेला आहे। इतक्या मोठ्या संख्येत हे दगड आले कुठून असा प्रश्न देखील प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाथ, न्यूज नागपूर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग